गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आपण सकाळी उठून आज आपल्याला वेरूळ या ठिकाणी जायचं होतं. त्याच निमित्ताने काही सकाळच्या वातावरणामध्ये काही फोटो क्लिक केलेले आहे आणि फोटो क्लिक करून आपण वेरूळच्या दिशेने निघलेलो आहोत. समृद्धी महामार्गाने या ठिकाणी आपला हा प्रवास आहे आणि वेरूळ या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत. त्या ठिकाणी अक्षय तृतीयेच्या निमित्ताने महायज्ञाचं आयोजन केलेलं होतंच आणि या ठिकाणी जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांचे उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचं दर्शन या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. हे परमपूज्य बाबाजी आहे. त्या ठिकाणी आपण महाराजांचं दर्शन करून त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांची ही मूर्ती आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराजांची मूर्ती आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी महायज्ञाचं नियोजन केलेलं होतं. त्या ठिकाणचं दर्शन वगैरे करून आपण या ठिकाणी सर्व आनंद घेऊन आपण परत पुढं काही गोमातेचं दर्शन या ठिकाणी त्या आश्रमामध्ये असलेल्या गोमाता आहे त्या ठिकाणी त्यांचंही हे आपण दर्शन घेऊन बघून या ठिकाणी ज्या ठिकाणी बाबांची मूर्ती आहे जे त्या ठिकाणी गेलेलं आहे, दर्शन केलेलं आहे. त्याचप्रमाणे सिद्धेश्वर महादेव ज्याप्रमाणे 12 ज्योतिर्लिंग आहे त्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे वेरूळ या ठिकाणी. त्या ठिकाणचंही दर्शन झालेलं आहे. सोमवारच्या दिवशी भगवंताच्या कृपा आशीर्वादाने आपलं सुंदर असं दर्शन त्या ठिकाणी भगवान घृष्णेश्वराचं दर्शनही आपण घेतलेलं आहे. या ठिकाणी दर्शनाला जात असताना थोडासा जे काही दुकाने आहे तिथं फळं आहे, फुलं आहे, बाकीचे इतर साहित्य आहे ते आपण घेतलेलं आहे आणि दर्शन करून आपण त्या ठिकाणी बाहेर आलेलं आहे. त्या ठिकाणी घृष्णेश्वराला दर्शन करताना आपलं जे काही अंगावरचं वस्त्र आहे ते काढावं लागतं. त्या ठिकाणी प्रसाद घेतलेला आहे. प्रसाद घेऊन आपल्या परतीचा प्रवास या ठिकाणी चालू झालेला आहे आणि दुपारचं जेवणासाठी आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये फौजी धाबा आहे त्या फौजी धाबावरती आपण गेलेलो आहोत आणि चांगल्या प्रकारचं जेवणही त्या ठिकाणी मिळतं आणि त्या हॉटेलचं एंट्रन्स आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, सुंदर अशी सजावट केलेली आहे आणि सुंदर अशा वातावरणामध्ये हा फौजी नाशिकमध्ये असलेल्या गंगापूर धरणाचा बॅकवॉटर आहे. त्याचाही आनंद घेऊन या ठिकाणी आपला ब्लॉग आज या ठिकाणी संपत आहे. नमस्कार.